कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। जगातील पहिला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोल्हापुरातील बिंदू चौकात बसवण्यात आला आहे। या मुख्य ठिकाणी कोल्हापूर जिल्हा बाबासाहेब आंबेडकरवादी जिल्हा समितीकडून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं, स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली, पुस्तकाचं प्रदर्शन भरवण्यात आलं। बाबासाहेब आंबेडकरांची खुर्ची आज या ठिकाणी प्रदर्शनास ठेवण्यात आली होती। बिंदू चौकात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। जय भीम, जय संविधान। माझं नाव अमित नागटिळे। कोल्हापूर जिल्ह्यातील बिंदू चौक हे ऐतिहासिक ठिकाण आहे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील यांचा पहिला पुतळा आहे। आणि त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती कमिटीच्या वतीने, समितीच्या वतीने या ठिकाणी जयंतीचं आयोजन मोठ्या दिमागामध्ये साजरं केलं जातं आहे। त्या ठिकाणी पुस्तकांचं स्टॉल विक्री, प्रत्येक ठिकाणी पुस्तक विक्री होत असते। लाखो रुपयांची पुस्तकं या ठिकाणी विक्री केली जातात। तसेच कोल्हापूरमध्ये ज्यावेळी बाबासाहेब यायचे त्यावेळी ती जी खुर्ची बाबासाहेबांची आहे ती या ठिकाणी आपण ठेवलेली आहे पाहण्यासाठी। जे भीम अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी हे पाहण्यासाठी ठेवलेलं आहे। तसेच पलीकडं रक्तदान शिबिर व इतर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। विविध पक्ष संघटना या ठिकाणी येत असतात। तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महामोदी महाविहार मुक्ती आंदोलनाचे स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी सुरू आहेत। तरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपणा तमाम भारतवासियांना या जयंतीच्या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना पहिला विनम्र असं अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज पूर्ण देशामध्ये, जगामध्ये चांगला उत्साहात साजरी होत आहे। पण बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण कुठल्या विचाराची जयंती साजरी करतो हे पाहणं आज तरुणांनी फार गरजेचं आहे। आपण आनंदात, उत्साहात चांगल्या पद्धतीने करत असतो, पण आपल्या विचार कुठेतरी मागे पडत असतील तर त्यासाठी तरुणांनी पुढे येणं फार, फक्त डोक्याला निळे फेटे आणि निळी मफलर घेऊन बाबासाहेबांची जयंती साजरी न करता बाबासाहेबांनी दिलेलं संविधान समाज बांधवांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या रस्त्यावर उतरणं, त्या पेटीत ठेवलं असं दाखवलं जातं, पण पाठीमागून ते करत आहेत। आणि सगळ्या गोष्टी बघून तरुण फक्त शांत दिवशीच एकत्र दिसतो, पण समाज जयंती दिवशी एकत्रमध्ये, आनंदामध्ये कायम उभा राहणं फार गरजेचं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज रोजी कोल्हापूर येथे उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते। तर यामध्ये नागरिकांचा, समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून आज 50 रक्तदात्यांनी आज इथं रक्तदान केलेलं आहे। त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि संघटनेच्या वतीनं यापुढे अशाच पद्धतीचे समाजकार्य याचपुढे चालू राहील आणि समाजासाठी जे काय आवश्यक असणारे जे काय मार्गदर्शन असेल ते आम्ही आमच्या संघटनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मुख्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा कमिटी व शहर कमिटी यांच्या माध्यमातून कोल्हापूरसह महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही या पद्धतीचे कार्यक्रम राबवतो। आज आपण 134वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी करत आहोत। या जयंतीच्या निमित्तानं आपण जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जे काही जनकल्याणाचं जे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्व समाजातील जी काही परिस्थिती आहे ते अत्यंत दयनीय जर पुढे गेला तरच आपण प्रमाणे आज समाज व्यवस्था जी आहे विषमतावादी व्यवस्था जर आपण अशी समाज दुर्गतीला लागल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच त्याचप्रमाणे महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज पुढं हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही अनुयायी आहे सर्वांनी ही जबाबदारी आपण पेलली पाहिजे। आणि मी मधुरा प्रियदर्शी धर्मरक्षी। सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा। ज्या महामानवाने हिंदुत्व दिले त्याच्यामुळेच मी आज इथे तुमच्यासमोर बोलू शकते। आपण